सियावर रामचंद्र की जय. मधु नावाच्या राक्षसाचा पुत्र लवनासूर ज्यानं उच्छाद मांडलाय, ऋषीमुनींना तो आपला आहार बनवतो आणि या लवनासुराला संपवणं आवश्यक आहे अशी कैफियत घेऊन मुनी च्यवन रामचंद्रांच्या दरबारामध्ये आलेले आहेत. रामचंद्रांनी ही सगळी हकीकत ऐकली आणि ते म्हणाले की या कामात च्यवनमुनी मी आपल्याला नक्कीच मदत करीन. या लवणासुराला संपविणे हेच माझं ध्येय असणार आहे. या लवणासुराकडे पित्याकडून आलेला शिवानी दिलेला शूल पण आहे आणि हा शूल या लवणासुराचं रक्षण करतो आहे. रामचंद्र म्हणाले, मी याचा नायनाट करण्याची जबाबदारी माझ्या कोणातरी बंधूवर देऊ इच्छितो. ज्याला वाटतंय त्यांनी समोर यावं आणि लवणासुराला मारायला जावं. लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न सगळ्यांनीच तयारी दाखवली आहे आणि तेवढ्यात शत्रुघ्न उठला. म्हणाला, बंधू, अयोध्येचे राजा, माझी एक विनंती आहे, माझं ऐका. रामचंद्र म्हणाले, सांग, काय म्हणणं आहे? ते म्हणाले की जेव्हा तुम्ही वनवासाला निघालात तेव्हा ज्येष्ठ भ्राता लक्ष्मण तुमच्या सोबत आले, तुमची काळजी घेतली, सदैव तुमच्या सोबत सावलीसारखे राहिले. त्यांना तुमच्या सोबत राहण्याची आणि तुमचं कार्य करण्याची संधी मिळाली. त्यांनी ते दाखवून दिलं, सिद्ध केलं आणि ते तुमचे प्रिय बनले. ज्येष्ठ भ्राता भरत तुमच्या अपरोक्ष तुमच्या वतीनं राज्यकारभार करत राहिले, तुमच्यासारखाच तापसवेश धारण केला आणि 14 वर्ष त्यांनी तुमचे प्रतिनिधी म्हणून राज्य सांभाळलं. तुमच्यासाठी काही करण्याची संधी ज्येष्ठ भ्राता भरतांनाही मिळाली. मी काय करू शकलो? मला काहीच करता आलं नाही. तेव्हा आता ही संधी, तुमचं कार्य करण्याची, तुमचं आदेश पालन करण्याची संधी मला मिळावी असं अपेक्षित आहे. आणि मला खात्री आहे की आपला आशीर्वाद असेल, आपलं वरदान असेल तर मी या कार्यात तुमची मदत करू इच्छितो. मंद सस्मित करत रामचंद्रांनी सांगितलं, तुझा मनोदय कळला. ठीक आहे, मी तुला या लवणासुराचा अंत करण्याची संधी देतो. मला वाटतं तूच जावंस आणि या लवणासुराचा अंत करावास. आणखी एक, या युद्धाचा शेवट तुझ्या विजयाने होणार आहे हे मला नक्की माहीत आहे, पण तो मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे हे लक्षात ठेव. ते म्हणाले, सांगा, काय करू? रामाने प्रत्यक्ष सांगावं आणि बाकीच्यांनी ऐकू नये असं असतं का कुठे? खरा तो जो रामाचा आदेश पाळतो. आपल्याकडे कसं आहे, रामाचा आदेश आपल्याला पाळायचा नाही आहे आणि म्हणून आपण या विषयात काही बाई बोलत राहतो. रामानं असं सांगितलं असेल का, रामानं तसंच का केलं असेल, अशा शंका उपस्थित करत राहतो. देवाची आज्ञा पाळायची असते हो. शत्रुघ्नाला हे माहीत होतं. त्याने सांगितलं, तुला विजय मिळवायचा तर एक काम कर. म्हणजे काय? लवणासुराच्या राज्यावरती आक्रमण केल्यानंतर तुला दिव्य अस्त्र मी प्रदान करतो आहेच आहे. ज्या अस्त्रांनी भल्या भल्या राक्षसांचा अंत झाला आहे अशी अस्त्र मी तुला प्रदान करतोय. ऋषीमुनींनी, देवतांनी मला प्रदान केलेली अस्त्र मी तुला देतोय. या अस्त्रांचा उपयोग कर आणि लवणासुराला मार. तू जे अस्त्र चालवशील त्याने लवणासूर मरेल. ठीक आहे, पण एक अट आहे अजून. ती कोणती? लवणासुराला मारण्याची वेळ निश्चित झाली पाहिजे. तुझ्या डोक्यात कळलं असलं पाहिजे की लवणासुराला कसं मारायचं आहे. कसं मारायचं आहे? सोपं आहे. लवणासुराजवळ शूल नसेल, तो जो शिवानी दिलेला शूल आहे तो नसेल, त्यावेळी त्याला मारायचं आहे. तू नगराच्या जवळ जाऊन असा उभा राहा की लवणासूर नगराच्या बाहेर गेला आहे आणि तो तुझ्याशी युद्ध करण्यासाठी नगरात प्रवेश करून शूल घेऊन परत येईल. याच्या आधी तुला त्याला मारलं पाहिजे.
म्हणजे तो बाहेर गेला पाहिजे, बाहेरून आक्रमण झालंय हे कळल्यावर नगरात आला पाहिजे, त्याने ते शूल त्याच्या महालातून घेतलं पाहिजे आणि तुझ्याकडे युद्ध करायला आलं पाहिजे. अशी स्थिती जेव्हा असेल तेव्हा तो जेव्हा शूल घ्यायला आत जाईल तेव्हाच त्याला मार, तेव्हा त्याच्यावर आक्रमण कर, म्हणजे तो तो मरू शकेल. एकदा का शूल त्याच्याजवळ आला की तो प्रचंड शक्तिशाली होतो आणि त्याला कोणी मारू शकत नाही. शिवाचं वरदान आहे. या शिवाच्या वरदानामुळे तो अवैध होतो आणि त्याला मारता येणं अवघड आहे, हे लक्षात ठेव. ठीक आहे, तसं करीन. रामचंद्रांनी पुढे अजून एक गोष्ट सांगितली आहे. ते म्हणाले, आता जेव्हा लवनासुराचं राज्य तू जिंकशील तेव्हा काय करशील? लवनासूर मेला, त्या लवनासुराच्या राज्यावर तुझा अधिकार येईल, तेव्हा तू काय करशील? शत्रुघ्न म्हणाला, काय? लवनासुराच्या राज्यातला कुणी योग्य व्यक्ती बघून त्याला राज्याभिषेक करून निघून येईल. रामाचा भाऊ होतो. रामाने कुठे वालीला मारलं, वालीचं राज्य घेतलं, किंवा रावणाला मारलं, रावणाचं राज्य घेतलं. अपि सुवर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोक्षते जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. देऊन टाकील आणि परत आपल्या सेवेत रुजू होईल. नाही, तसं नाही करायचं यावेळेला. मग लवनासुराच्या राज्याचा नायनाट करून तुला, लवनासुराचा नायनाट करून, माफ करा, राज्याचा नाही, लवनासुराचा नायनाट करून त्या मथुरेवरती तुला राज्य करायचं आहे आणि तुझा वेगळा राजवंश आपल्याला चालवायचा आहे. अयोध्येच्या अधिपत्याखाली, अयोध्येच्या मार्गदर्शनामध्ये आता वेगवेगळी राजवंश तयार झाली पाहिजेत. आता लक्षात घ्या ही प्रक्रिया काय सुरू होती. पुढे याच कथेत रामचंद्रांच्या 2 पुत्रांना वेगवेगळे राजवंश मिळतात, वेगवेगळे राज्य मिळतात. कुशाला वेगळं, लवाला वेगळं, आणि त्यांची एक वेगळी परंपरा तयार होते आहे. इक्ष्वाकू वंशाच्या रामचंद्रांच्या नंतरच्या पिढीमध्ये किंवा त्यांच्याच पिढीपासून वेगवेगळ्या राजवंशाची सुरुवात होते आहे. शत्रुघ्नाला सांगितलं की तू जाशील, ते राज्य जिंकशील, आणि राज्य जिंकल्यानंतर तुला काय करायचं आहे तर स्वतःचा राज्याभिषेक तिथे तुला घडवून आणायचा आहे. एवढंच नाही तर आपल्या दरबारातल्या विद्वानांना बोलावलं आणि सांगितलं की आत्ताच्या आत्ता याच दरबारात मथुरेचा राजा म्हणून शत्रुघ्नाचा राज्याभिषेक करावा. च्यवन ऋषींची उपस्थिती तिथे आहे. च्यवन ऋषींना आता खात्री पटू लागली आहे की बस लवनासुराचा अंत जवळ आलेला आहे. सगळ्या ऋषीमुनींना बोलवण्यात आलं. उपस्थित ऋषीमुनींच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये शत्रुघ्नाचा मथुरेचा राजा, लवनासुराच्या राज्याचा पुढचा राजा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. रामचंद्रांचं बघा कसं आहे, ते सोपं काम नाही आहे. ते नुसता शब्द देत नाहीत, नुसती आज्ञा देत नाहीत, आधी करून घेतात. सुग्रीवाला किष्किंधेचा राजा घोषित केलं, राज्याभिषेक केला. बिभीषणाला लंकेचा राजा घोषित केलं, लंकेत जाण्याआधीच समुद्राच्या पाण्याने त्याचा राज्याभिषेक केला. आणि मथुरेचा राजा म्हणून शत्रुघ्नाला लगेच तिथे राजा घोषित केलं आणि त्याचा राज्याभिषेक केला. आणि शत्रुघ्नाला लवणासुरावर विजय मिळवण्यासाठी पाठवण्यात आलं. या प्रवासामध्ये सुद्धा काही रंजक गोष्टी घडत आहेत. काय होत आहे ते, हे युद्ध कसं होत आहे, या सगळ्या गोष्टी बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.